नमस्कार मंडळी. विद्याधरचा प्लॅन झाला फ्लॉप. चला तर मग पाहूया आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं. आता मीडियावाले मुद्दामूनच विद्याधर सरांना इंग्लिशमध्ये बोलायला सांगत असतात. तर आता त्यांना इंग्लिश येत नसतं म्हणून आता मीडियावाले हसत असतात. तेवढ्यातच आता आनंदी इथे खूप मोठा स्टँड घेते आणि स्वतः पुढे येते आणि म्हणते की तुम्हाला इंग्लिशमध्येच उत्तरं हवी आहेत ना, तर मी देते. माझ्या नवऱ्याला काहीही बोलायचं नाही. आणि आता हे सगळं ऐकून युगंधर मालक साहेबांना खूपच भारी वाटतं. त्यांना अभिमान वाटतो आपल्या बायकोवर. आणि मग आता आनंदी जी आहे ती इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात करते. दुसऱ्या बाजूला आता इकडे विद्याधरला हे सहन झालेलं नसतं म्हणून आता तो बायकोला सांगतो की आता लवकरात लवकर फ्लाईटची तिकीटं मला बुक करायची आहेत. तर तिची बायको म्हणते की काय झालं हो, तुम्ही असं का निर्णय घेतलाय. तर आता जो विद्याधर आहे तो बोलत असतो, त्या आनंदीला काय वाटतंय, ती जिंकली असं तिला वाटतंय का. आता बघ मी तिचा तो अहंकार कसा मिटवतो तो. असं अजून त्या विद्याधरचं कांड काही संपतच नाही आहेत. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.